देण्याची गरज नाहीये. मॅच लावली सुरुवात, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. स्विजिटचा फटका अटेंड करायचा होता, रिबतचं अस्त्र बाहेर काढायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सोबत राहुल सोमणेच्या माध्यमातून सुरुवात दमदार पाहायला मिळते. याच पद्धतीची सुरुवात सातत्याने आपल्या गावासाठी आणि या मुरबाड ओपन संघासाठी कित्येक वेळा जे मत करताना पाहिल्यात, परंतु आज या ठिकाणी देखील भरपूर चांगली सुरुवात, अप्रतिम लेंथ आणि टप्प्यावरती गोलंदाजी या सातत्याने पाहायला मिळत असते. नेक्स्ट बॉल यावेळेस या ठिकाणी पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. भरपूर चांगली गोलंदाजी लाऊड फील केली होती, परंतु सध्याच्या घडीला वाटलं होतं की हा बॉल वाईट असू शकतो. पंचांकडे अपील देखील केली होती, परंतु पंचांनी दाद स्वीकार केली नाही. आणखीन एक डॉट बॉल. थोडंसं इथे शांत ठेवायचं काम सागर कापडी या खेळाडूला राहुल सोमणे करतोय. शॉर्ट बॉल ऑन साईडला इथे बोलवलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कनेक्शन त्या ठिकाणी हवं तसं मिळालं नाहीये. त्याच्या अनुषंगाने प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना टीम ओमसाई कलमखांडे या संघाचं 2 या धावसंख्येने झालंय. राहुल सोमणेची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सातत्याने या खेळाडूची चर्चा आपण करत देखील आहोत आणि आजच्या दिवसामध्ये देखील उल्लेख करत आहोत. बॅकफूटवर कट करण्याचा प्रयत्न. हो यावेळेस या ठिकाणी आता मात्र एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. कलात्मक फटके खेळले जातात सागर कापडीच्या माध्यमातून. सातत्याने कोणत्याही या क्षणाला मोठे फटके खेळून या मॅच चित्र पालटू शकतो इतकी क्षमता या खेळाडूकडे आहे. परंतु आता सध्याच्या घडीला शांत ठेवायचं काम राहुल सोमणे देखील हा मॅच मध्ये करतोय. नेक्स्ट बॉल. हो अगदी यॉर्कर बॉल होता. सेमी हेलिकॉप्टर उडवलाय लोंग ऑफकडे. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन बॉल होते फर वाईडिश लोंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो 4 चौकार. खऱ्या अर्थाने जे संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत म्हणजे 4 संघ, तर त्यांनी लगेचच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. जय हनुमान बांदिवली संघाचा कॅप्टन आणि संपूर्ण टीम, ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचा कॅप्टन, जगदंब सासने संघाचा कॅप्टन संपूर्ण टीम आणि तोंडली ए संघाचा कॅप्टन आणि संपूर्ण टीम रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लॉर्ड्स आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत, याची देखील आपण या सूचनेकडे देखील लक्ष द्या. भरपूर चांगला इथे बॅटिंग आता आपले हात खोलताना आपण सागर कापडी या खेळाडूला पाहतोय. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला इथे पाहायला मिळते सागर कापडी या खेळाडूच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राहुल सोमणे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा देखील बॉल यावेळी बिगिट करायचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतून बॉल विकेट किपरला बीट करून मागे चालला होता, परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला बॉलपर्यंत पोहोचला. जजमेंट आणि बॅकअप देखील त्या ठिकाणी भरपूर चांगलं पाहायला मिळते आहे. आणि एकच धाव एका धावेच्या मदतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर देखील धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. चांगली इथे गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये मोठी अशी जिम्मेदारी होती. मोठी अशी जिम्मेदारी घेऊन मैदानामध्ये दाखल झाला होता षटक क्रमांक 1 मध्ये राहुल सोमणे आणि एक जबरदस्त गोलंदाजी देखील करताना आपण राहुलला पाहिलं. आता न्यू गोलंदाज अनिकेत षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्कवर आलाय, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आता थोडीशी जमेची बाजू गोलंदाजी करणार टीमची या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु कमबॅक करावा लागेल. गणूला देखील चांगली साथ द्यावी लागेल मॅच मध्ये. सध्या आपण पाहिलं तर स्वतःवरती इथे विश्वास आता सागर कापडी या खेळाडूवर दाखवावा लागेल. स्वतःच्या मनगटाची ताकद आज आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी, नावासाठी आणि गावाच्या नावाचा डंका या पुणेकर आणि मानवलीकर चषकामध्ये गाडण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. वाईड यॉर्करचा प्रयत्न अगदी खोलात बॉल होता. लेग ग्लास केला, डीप मध्ये फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न. वेगाने फिल्डर आलाय
आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या थोडी पुढे सरसवण्याचं काम मात्र केले. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली ते सुरुवात अनिकेत सोमणीची देखील चर्चा सातत्याने बैलपाडा संघाकडनं पाहायला मिळत असते, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल. रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटली की थोडंसं प्रेशर असतं गोलंदाजावर आणि बॅटर्सवर देखील, आणि ते कोणत्याही प्रकारचं इथे प्रेशर न घेता गोलंदाजी करताना अनिकेत सोमणीला पाहतोय. माइंड फ्रेश इथे ठेवून गोलंदाजी करतोय. आत्मविश्वास मनोबल देखील आता सध्याच्या घडीला वाढलं असेल गोलंदाज अनिकेतचा. नेक्स्ट बॉल ओर द विकेटसाठी ते गोलंदाजी करतोय. थोडंसं संकट आले बॅटिंग करत असताना ओमसाई कलमखांडे या संघावर, परंतु सागर कापडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत कोणत्या क्षणाला येते होत्याचं नव्हतं होऊ शकतो यात काही शंका नाही. या बॅक टू द बॉल फटका केला होता. सवरल बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं हवं असं कनेक्शन नाही आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अनिकेत सोमणीने बॉल अडवला जातोय आणि कोणतीही धाव नाही आहे. डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 डॉट बॉल या ठिकाणी फेकण्यामध्ये यश प्राप्त करताना पण गोलंदाज अनिकेत सोमणीला पाहतोय. चांगली बॉलिंग, लेन बॉल, कटर बॉल सातत्याने चांगला वापर केला जातोय. आतापर्यंत शांत ठेवायचं काम देखील या मॅच मध्ये करताना सागर कापडी या खेळाडूला. ओ हो, आणखीन एक चांगला बॉल बॅक टू बॅक. अजून एक, आणखीन एक तिसरा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय घडलंय मैदानामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर आंबेगाव गावाचे गोड व्यक्तिमत्व तसेच उद्योजक आणि एक आयोजक देखील आहेत असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके दिनेश दादा खरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या दादा आपलं देखील पुणेकर आणि मानुलीकर चषकामध्ये मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि तसेच त्यांचं यथोचित मान सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. दिनेश दादा घरत उद्योजक आहेत. आंबेगाव या गावाचे गोड व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्रात ज्यांनी भरपूर असं चांगलं एक दमदार नाव कमवलंय आणि आज क्रिकेटवरती नितांत प्रेम ठेवणारे आणि एक म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनमध्ये एक नामांकित स्पर्धा भरवणारे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके दिनेश दादा घरत यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मायेची उबदार शाळ प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन खांडीचापाडा संघाचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. धावफलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विकेट नाहीये ही देखील थोडीशी मनामध्ये भीती असू शकते श्रीमात गोलंदाजी करणार टीमवर. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आंबेगाव गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय अरुण विनायक भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या दादा आपलं देखील मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा आणि त्यांच्या स्वागताला सागर कापडीच्या बॅटमधून आलाय भव्य असा षटकार. अपेक्षा होती तो खेळाडू आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये पहिल्या बॉलवर धमासन आघात करताना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय सागर कापडी. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना ओमसाई कलमखांडे या संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम सध्या करतोय. ओहो, यावेळेस ऑफस्टंपला सोडून जाणारा बॉल असेल आणि एक्स्ट्राची धाव आता टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होईल. धावसंख्या सध्याच्या घडीला डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली म्हणजे 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. तसेच सन्माननीय आदरणीय उद्योजक रमेश दादा घरत सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या दादा आपलं देखील
मान सन्मान मैत्री चषकाच्या वतीने या ठिकाणी स्वीकार करा. 22 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलकावरती आणि आपण जर पाहिलं तर 23 धावा असतील. मुख्य मंचावरती मान्यवरांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. महेश सध्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये आलाय. पहिल्या बॉलवर अटॅक चढवला जातोय, परंतु त्यानंतर कमबॅक करायचं काम महेश करतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे दिशा दिली. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय आणि हा येतोय आसमानी तुफानी सागर कापडीच्या बॅट मधनं आणखीन एक दमदार भव्य षटकार. आता काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये या षटकाराने पुन्हा एकदा आपल्या नावाचा परिचय देतो आहे. ओळख पटवून देणारा हा षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. या वेगाने फ्लाईट करण्याचा प्रयत्न, धावसंख्या 29 या आकड्यावरती. ओहो, पुन्हा एकदा चाबूक शॉट ऑन साइडला वळवायचा होता, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही. या टप्पा पडल्यानंतर थोडंसं ते आतल्या बाजूने अँगल क्रिएट झाला आणि बॉल थेट जाऊन विसरतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सध्या पाहिलं तर थोडंसं मिनिंग कमबॅक देखील म्हणायला हरकत नाही आहे. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये महेश याच्या विरुद्ध आक्रमण या ठिकाणी धारण केले बॅटर सागरने. ओहो, क्लीन बॉल एस्टा उद्ध्वस्त केल्यात. मोठी विकेट सागर कापडी. बॅक टू द डगआउट. देखील पाहायला मिळतोय. काय जबरदस्त इथे हा बॉल आतल्या बाजूने वळवला आणि बॉल थेट जाऊन अदलला यष्टांवरती. सागर कापडीला आता मैदान सोडण्यास भाग पडले आणि याच अनुषंगाने ते पाहिलं तर आता थोडीशी ते मोठी विकेट, परंतु शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. एखादा मोठा फटका आला त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अशा बलकट होऊ शकतात बॅटिंग करत असताना ओमसाई कलमखंडे या संघाचं. यात काही शंका नाही. काय गडे मॅच मध्ये शेवटचा बॉल. शेवटचा बॉल स्टील म्हणतो गो. महेश बॉलिंग मार्क वर. ओहो, बाकफूटवर जाऊन इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हर मध्ये, त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. अडणय फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी अडकला जातो बॅटर. आणि याच अनुषंगाने पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 ओव्हर मध्ये धावफलकावरती फक्त आणि फक्त 30 धावसंख्या टीमच्या. दसई संघाचा कॅप्टन आपण सातत्याने वारंवार तुम्हाला जास्तीच्या सूचना द्यायला लावतात, आपण का उशीर करतायत? दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत या ठिकाणी उपस्थित आणि मान्यवरांच्या शुभास्ते आपण हा टॉस देखील या ठिकाणी संपन्न केला आणि दसई संघाने या ठिकाणी टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग या ठिकाणी स्वीकार केले, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी या आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला. एका साईडला मुसा शेख असेल तर एका साईडला प्रिन्स ऑफ मुरबाड म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं तर योगेश कोर. महत्वपूर्ण मॅच आणि भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच
तर आपण पाहिलं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये तब्बल 30 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि 31 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे या श्रीमंत बेलपाडा संघासमोर. काय घडेल मॅच मध्ये येणारी बेल या ठिकाणी सांगून येणारे 18 बॉल या ठिकाणी सांगून जातील यात काय शंका नाही आहे. खऱ्या अर्थाने भरपूर चर्चेची मॅच चर्चेची स्पर्धा देखील पाहायला मिळते परंतु आता मात्र या मॅच मध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगली ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की एका साईडला पाहिलं तर ओमसाई कलम खांडे आणि त्यांच्या विपक्ष आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर जय हनुमान बेलपाडा हा संघाला पाहतोय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका म्हणजेच ओमसाई कलम खांडे संघ विनंती असेल आजचा दिवस क्रमांक शेवटचा आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी भरपूर मॅचेस देखील कव्हर करायच्या आहेत. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा प्लीज विनंती असेल रिक्वेस्ट असेल. षटक क्रमांक 1 आणि बॉलिंग मार्कवर आपण प्रथमतः पाहिलं तर संकेत कापडी या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाते. सातत्याने आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते परंतु आज या ठिकाणी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावा लागेल. सेकंड इनिंगला सुरुवात पुन्हा एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल बॅक फुटबार शॉर्ट तडमान मध्ये क्षेत्ररक्षक आहे डिरेक्टली हिट. ओहो घडलंय काय ओहो क्या बात आहे क्या बात आहे. इथे घडलंय काय इथे इम्प्रेस करून टाकलंय मत क्षेत्ररक्षकाने काही हो परंतु या ठिकाणी मन जिंकलंय. चेक केलं जाईल या ठिकाणी घडलंय काय या ठिकाणी बिघडलंय काय. महत्वाची विकेट देखील असेल हा मॅचची ठाऊक आहे मॅचची महत्वाची विकेट आहे आणि ती घ्यायची आहे. त्याच अनुषंगाने इथे डिरेक्टली हिट शेवटपर्यंत नजर ठेवली आणि नो डाऊट डेफिनेटली आउट विकेट महत्वाची विकेट रोहित धरत बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट होती महत्वाची विकेट घेण्यामध्ये ती शिवाच्या आतंकीने हिट केला आणि या ठिकाणी महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केलंय. सध्या जर आपण पाहिलं तर जय हनुमान भांदिवली संघ असेल तोंडली ए संघ असेल आंबेगाव हा संघ असेल आणि जगदंब सासने हा संघ असेल शेवटचा कॉल असेल तुम्हाला. जर यापैकी कोणता कॅप्टन किंवा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर मॅनेजमेंट कमिटी जो काही डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल याची देखील आपण दक्षता घ्या. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना पोहोचवत आहोत आणि आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर हा शेवटचा कॉल असेल. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्याकडे. जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगताना देखील पाहतोय. संकेत अप्रतिम गोलंदाजी परंतु त्यावर प्रहार आडव्या बॅटनं ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट बॉलला पाठवून दिलाय सीमा पार. बॉल जाते प्रेक्षकांच्या भेटीला स्पीड साबून बॉल आउट ऑफ द ग्राउंड षटकार. कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करणार टीम म्हणजेच ओमसाई कलमखांडे या संघाला. संकेत वरती भरपूर हा मॅच मध्ये जिम्मेदारी असेल परंतु आता संकेत या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करेल. षटकार आलाय परंतु डोकं शांत ठेवावं लागेल आणि या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. बॅकफुटवर पुन्हा एकदा इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय केलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल थेट निघून चाललाय सीमा पार. पंचांचा
पहिली मॅच या ठिकाणी रंगेल. जगदंब सासरे त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर जयनुमान तोंडली ए, आणि दुसरी मॅच रंगेल ती म्हणजे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विपक्ष जयनुमान बांदिवली आहे. असे 4 संघांच्या दरम्यान ही मॅच नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. आणि सध्या पाहिलं तर संकेत कापडीच्या गोलंदाजीची आपण चर्चा केली तर थोडंसं इथे पहिल्या बॉलवर सुरुवात दमदार पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर इथे कमबॅक आपण बॅटिंग करत असताना टीमचं पाहायला मिळतं. सुमित शिलकेच्या बॅटमधनं इथे भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत 12 धावांची खेळी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल राईट अराउंड द विकेट. ओहो, पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे. बीट करून बॉल होतोय फरार सीमा पार. हा आणखीन एक येतोय नशिबाचा 4 चौकार. स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. चला, जास्तीचा वेळ आपण खर्च करत आहात. विनंती असेल घाई करणं अपेक्षित राहील. संकेत पुन्हा एकदा इथे झोपला आणि त्यानंतर चोपलाय. बॉलला थेट पाठवून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक येतोय दमदार दिमागदार 4 चौकार. धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर हा सामना आता खिशात घातलाय की काय बॅटिंग करत असताना जयनुमान बेलपड्या संघाने हवी तशी कामगिरी संकेत कापडीच्या गोलंदाजीकडनं इथे पाहायला मिळाली नाहीये. रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलाय. परफेक्ट मिळालं द बॅट. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक येतो दिमागदार 4 चौकार. (25) 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बॅटिंग करत असताना आपण बेलपाड्या संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये मॅच मध्ये पाहतोय. माफक 1.25 होतं फक्त आणि फक्त 31 धावसंख्येची आवश्यकता होती आणि 31 धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये ते स्पष्टीकरण दिलं आहे याची मात्र बॅटर सुमित शेळके आणि त्याच्या सोबतीला चांगली साथ देताना अनिकेतला देखील पाहतोय. पुन्हा आता बॅकफुटवर शॉर्ट तडम्याचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि जजमेंट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. तोपर्यंत एकच सिंगल त्या ठिकाणी इक्वडली जाईल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही आहे. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 26 लॉस ऑफ 1 विकेट 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सँडी सध्या पाहतोय आपण षटक क्रमांक 2 मध्ये, परंतु या मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर अगदी सोपं होऊन राहिलं आहे.
म्हणजे बेलपडा या संघासाठी. त्याच कारणास्तव आपण जर पाहिलं तर हा सामना खिशात घातलाय म्हणजे बेलपडा या संघाने. कौतुक करावं लागेल बाटरचं. चांगली त्या स्पर्धा तर आहे, परंतु त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करताना आपण बेलपडा या संघाला देखील पाहतो. एक्स्ट्राची धाव आता सध्या क्षमता ॲड होते दफलकावरती आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावसंख्या 27 27 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. संदेश आपण षटक क्रमांक 2 मध्ये पाहतोय. षटक क्रमांक संकेतने केलं षटक क्रमांक 1, परंतु संकेतकडनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर या मॅचमध्ये नतमस्तक होताना आपण ओमसाई कलमखंडे या संघाला पाहतोय. बेलपाडा संघासमोर आता न्यू बाटर मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर राहुल सोमणे एंटर होतोय. दुसरा धक्का बसतो बॅटिंग करत असताना बेलपाडा या संघाला. फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता असेल. 10 बॉल आणि 4 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी असतील. बॅटिंग करत असताना आपण बेलपाडा संघाकडनं पाहू शकता. चला विनंती असेल जास्तीचा वेळ आपण या ठिकाणी खर्च करू नका. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि खऱ्या अर्थाने आज दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात जर आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅचेस म्हणजे आपल्या भेटीला येणार आहेत. मोठ्या अशा मॅचेस, छोट्या मोठ्या युद्धाला या ठिकाणी समाप्ती झाली आणि मोठ्या द्वंद्वाला या ठिकाणी सुरुवात होणार आहेत. सासने विपक्ष तोंडली ए संघ, आंबेगाव विपक्ष आपण बांधिवली या संघाला पाहू शकता आणि या चौकाराने हा सामना या ठिकाणी झालाय फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन बेलपाडा हा संघ. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी. हार्ड अँड टफ लक होमसाई कलमखांडे संघ. तुम्हाला देखील अपकमिंग टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सध्या आपण पाहिलं तर मान आता मॅचकडे देखील जातोय.